महाराज, आम्ही तयार आहोत। साजिया बेगम सुद्धा तयार झाले आहेत। शक्य तेवढा लवकर निघा। जी। शाहजहान दौलताबादेजवळ उभा आहे। ही त्याची तिसरी वेळ इथे येण्याची। त्यातील दोनदा तो तुमच्यामुळे आला। तुमच्या तलवारीची चमक त्याला मानवली नाही म्हणून तो आला। परंतु यावेळेस मात्र दातोड खात आलाय। तुमचे अपार कष्ट पाहून आमचा जीव तुटतोच हो। एवढ्या मेहनतीने तुम्ही या नव्या राज्याचा डाव मांडला। 3 वर्षात हा डाव नावारूपाला आला आणि आज शहाजहान आलाय। कोणीही येऊ दे, तुम्ही मात्र कच खाऊ नका। तुम्ही आमच्या शक्ती आहात। हो, परंतु तुमची ही सततची धावपळ, गेली 3 वर्ष तुमची पाठ जमिनीस लागली नाही। एवढ्या गाद्या गिरद्या आहेत पण कधी आराम मिळाला नाही। एवढा शाही खाना आहे पण आपण तो कधी शांतपणे खाल्ला नाही। तेवढी सवडच मिळाली नाही। आणि आता कुठं आपल्याला वाटलं की सगळं स्थिर होतंय, तर हा शहाजहान बसली घडी विस्कटायला आलाय। राणी साहेब, इतक्या सहजासहजी आम्ही घडी विस्कटू देणार नाही। आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही। आदिलशाह आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यावर उपकार केलेत। मोगलांपासून विजापूर वाचवलंय। रणदुल्ला खान साहेब आहेत आणि अनेक मराठा सरदार प्रसंगी आपल्या सोबत उभे राहतील। परंतु आपली फौज तर 10-12 हजार। आणि साहेब, आपला एक सैनिक 10 सैनिकांच्या बरोबर आहे। तुम्ही काळजी करू नका। तुम्ही फक्त मूर्तजा सुरक्षित ठेवा। ती चिंता करू नका। महाराज, माफी असावी। रणदुल्ला खानाचा खलिता आलाय। तातडीचा होता म्हणून बिना इजाजत आलो। वाचा। महाराज, शाहजी राजे, अर्ज़ादाब आपको बहुत मुश्किल हालत में यह खत भेज रहा हूँ। आदिल शाही रंग बदलने लगी है। अब आदिल शाही पर एतबार करना खतरे से खाली नहीं। मेरे लाख कोशिशों के बावजूद खिलाफत को रोक नहीं सकता। हर जगह खतरे के आसार नजर आते हैं। आपको चौकन्ना करने के अलावा मैं कुछ भी नहीं कर पाऊंगा। खुदा खैर करे। खुदा हाफिज। रणदुल्ला खान। रणदुल्ला खान, दोस्तीस जागलात तुम्ही। मोठं धाडस केलंय त्यांनी। शत्रूच्या गोठात असूनही तुमचं हित पाहिलं। राणी साहेब, हीच आमची ताकद आहे। या संकटास आम्ही परतवून लावू, कडवी झुंज देऊ। तुम्ही मात्र मूर्तजा सुरक्षित ठेवा। जी। महाराज, शाहजहाननं आपल्या मुलकात जाळपोळ करायला सुरुवात केली। दुसरं येतंय काय त्याला? लोकांची नांती घरं मोडायला धजावतो कसा तो? राणी साहेब, आम्ही शहाजहानला या सर्व गोष्टींचं उत्तर देऊ। तुम्ही मात्र त्वरित निघा, अत्यंत गुप्तपणे निघा। आमच्या फौजेच्या आम्ही 2 तुकड्या करणार आहोत। एका आघाडीवर आम्ही आणि दुसऱ्या आघाडीवर संभाजीराजे। संभाजीराजे? होय, संभाजीराजे। तो हुनर आलाय त्यांच्यात। राणी साहेब, आम्ही शहाजहानला रोखून लोकांचं हित साधतो। तुम्ही तख्तावरच्या बादशाह सांभाळा। तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण तुम्ही एकटे आहात। आम्ही दिलेली जबाबदारी हिमतीनं पार पाडू। आबासाहेब, आता आम्हीही मोठे झालो। आम्हालाही तलवार चालवता येते। हवं तर दादासाहेबांना विचारा। तुम्ही शूर आहातच शिवबा, ठाऊक आहे आम्हाला। मग आम्हीही आपल्या बरोबर येतो। आम्हीही लढू। नको आबासाहेब, आपण कोणतीही मोहीम सांगा, आम्ही ती मोहीम फत्ते करूनच परतू। आघाडीवर राहून तलवारबाजी करणं इतकंच महत्वाचं नसतं शिवबा। महत्वाचं असतं ते काही जणांनी मागं थांबणं। पिछाडीवर राहून सैन्याला रसद पुरवता येते। रयत राखणं हेही तितकंच महत्वाचं। दादासाहेबांना मात्र तुमच्या बरोबर नेणार आणि आम्हाला मागे राहायला सांगताय। आमचं मन राखण्यासाठी आम्हाला पिछाडीचं महत्व सांगताय। कळतंय आम्हाला। इतके मोठे तर आम्ही नक्कीच झालोय। तुम्ही अजून मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं,
म्हणून तुम्हास आम्ही मागे ठेवतोय. शिवबा, आज आमच्यासाठी महत्वाचे आहेत ते मूर्तजा. त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तरच निजामशाही राखली जाईल. आणि ते मूर्तजा आम्ही तुमच्या आणि तुमच्या आऊसाहेबांच्या हाती सोपवून जातो आहोत. असं समजा, मूर्तजा म्हणजे आमचा कलेजा आहे आणि आम्ही आमचा कलेजा तुम्हा सांभाळण्यासाठी देतो आहोत. त्यांची काळजी घ्या. घ्याल ना? आबासाहेब, आपली आज्ञा शिरसावंद्य. शिवबा, आम्हास तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खूप लढाया आपल्याला एकत्र लढायच्या आहेत. लवकर मोठे व्हा. खूप मोठी झेप घ्यायची आहे तुम्हाला. मोठी स्वप्न पहा. सांभाळा. हे घ्या रानमेवा. सगळा तुमचाच आहे. तुम्हाला आवडतो म्हणून आम्ही स्वतः जाऊन आणला. आम्हाला माहिती आहे तुम्ही नाराज आहात. तुम्हाला मोहिमेवर यायचं आहे. पण एक सांगू, आपण दोघेही मोहिमेवरच आहोत. कसे? आम्ही आबासाहेबांच्या मदतीला, तुम्ही आऊसाहेबांच्या. आम्ही आबासाहेबांना सांभाळतो, तुम्ही आऊंची काळजी घ्या. घ्याल ना? हो. शिवबा, दुश्मनाचा हल्ला कधीही कुठूनही होऊ शकतो. मग तुम्ही मोहिमेवर असा की नसा. दुश्मनाचा प्रत्येक घाव हे ठरवत असतो आपलं जीवन की मृत्यू. दादासाहेब, जगलो वाचलो तर आपली भेट होईल परत. होईलच. नक्की होईल. पण कधी कुठे माहित नाही. तोवर काळजी घ्या. तुमची स्वतःची, आऊसाहेबांची आणि सगळ्यांची. ही तलवार आणली तुमच्यासाठी. आमची आठवण म्हणून स्वीकारा. आयुष्मान व्हा. कायम विजयी व्हा. आणि हा शिवबा, लढाईत हीच तलवार वापरा. शिवबा, लढाई फक्त रणांगणात नाही, इथं डोक्यात सुरू असते. आपलं नेमून दिलेलं काम चोखपणे बजावणं हेच आपलं कर्तव्य आहे. राणीसाहेब, निजामशाहीची स्थापना होणार. निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसणार. राणीसाहेब, हाँ, माफी असावी. परंतु ज्या गडानं आम्हाला स्वप्नपूर्तीचा आनंद दिला, तो गड आम्ही आज सोडून चाललोय. थोड्या दिवसांसाठी. हो, आपण पुन्हा येऊ. आणि आम्ही बांधलेला किल्ला आहे इथे. त्याची आम्ही काळजी घेऊ. राणीसाहेब, या. जी.
परंतु पाय निघत नाहीये खरंच. आपलं नांतं घर सोडून जाताना जे गृहलक्ष्मीला वाटतं ना, तसं आज आम्हाला वाटतंय. राणी साहेब, हे शहाजहान नावाचं अरिष्ट एकदा का टळलं तर आम्ही स्वतः येऊ, हत्ती घेऊन येऊ, अंबारी सजवून येऊ आणि तुम्हास आणि मूर्तजा बादशहास पुन्हा इकडे आणू. आम्हाला खात्री आहे त्याची. बेगम साहिबा, मुर्तजा अब सिर्फ आपका बेटा नहीं है, निजाम बादशाह है. ख्याल रखना. जी महाराज, हम ख्याल रखेंगे. चाल आबासाहेब. हा खलिता सापडला याच्याकडे. शहाजहानला मुर्तुजाचा ठाव ठिकाणा कुठे आहे हे सगळं सांगितलं याच्यात. विठान, अरे ये हिम्मत मीना. ये इनाम. या पुढे जर कोणी अशी गुस्ताखी कराल तर मस्तक छाटलं जाईल. ध्यानात असू द्या. महाराज, महाराज, इतनी नमक हरामी, मक्कार. सज्जद भाई, ये मक्कारी छोटे कंबल की तरह होती है. सिर छुपाने जाओ तो पैर खुल जाते हैं. जिजाका, जिजाका, काय ग? अहो महाराजांनी त्या खानजमांच्या नाकी नऊ आणलंय जणू. खरंच? होय, आणि एवढंच नाही तर त्या खानदौरांना लय जोराचा तडाखा दिल्यात. 1 वर्ष झालं महाराजांनी मोगलांची नामुष्की केली. कोणाच्याच हाती लागत नाही. आऊ आऊ आऊ, आता आम्हाला कंटाळा आलाय. गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही इथे आलो होतो माहुली किल्ल्यावर. नाही हो. नाही कसे, आम्हीच तर मातीचा बैल बनवला होता आणि तुम्ही त्याला पुजले होते आणि तुम्ही त्याच्या शिंगात शिंगोळ्या घातल्या होत्या, माहित आहे ना. आणि आता गडावरची मुले चिखलाचा बैल करू लागलेत. आम्हीही बनवलाय बघा. खरंच की हो. बेंदूर आला म्हणायचा. हो, आणि परवा खांदे मळणी आहे. अहो, आता खरंच आम्हाला इथे करमत नाहीये. आम्हाला तरी कुठं करमतंय. राणी साहेब, भीमराय, काय खबर? राणी साहेब, मोगल पार घायला आणला महाराजांनी. 60,000 फौज पळून पळून दमली. हो, महाराज जुन्नरला कळल्यावर खान जमान जुन्नरला. यो जुन्नरला गेल्यावर महाराज पारगावला. त्यो पारगावला तर महाराज कोंढाण्याला, कधी चांभार गोंद्याला. अहो, पळून पळून फेस आला मोगलांना. लांडगी तोड झाली ती वेगळीच. राणी साहेब, महाराजांच्या तलवारीचं पाणी बघून हाबकला ती समधी. मग आमचे आबासाहेब आहेतच तसे पराक्रमी. होय, आई भवानी, असंच यश दे. अशीच पाठीशी राहा ग.
खुदा, गहरा घाव और इतनी बेफिक्री से बांध रहे हो। चलो जाओ। हमें जख्म दिया है, हमें, और हम जख्म खाते ही मराठों ने नाचना शुरू किया। भूलूंगा नहीं। गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन इन काफिरों में शाहजी के वास्ते मर मिटने की तमन्ना है, और यही शाहजी की सबसे बड़ी ताकत है। बस, और हमें कुछ नहीं सुनना। माफी हुजूर। देखो, जो जो काफिर इस शाहजी को मदद करता है, सबको खत्म कर डालो, उनके घरों को जला दो। लेकिन हुजूर। लेकिन क्या? दिखता नहीं? चारों तरफ हमारे नाम पर कीचड़ उछला जा रहा है। जंग में शिकस्त पर शिकस्त। बस, और हमारे नाम की बदनामी हमसे बर्दाश्त नहीं होगी। जाओ, तुम्हें जो करना है करो, लेकिन ध्यान रहे, तुम्हारी हर हरकत से शाहजी परेशान हो जाए। जाओ। शाहजी, काफर, तेरे एक जख्म के बदले मैं तुम्हें 1000 जख्म दूंगा। मेरे आका, मेरे मालिक। क्या हुआ? कब से बाहर गए हो? कितना वक्त लगा दिया आपने। वक्त तो होने वाला ही है। कड़ा पहरा, नजरबाज, क्या बताऊं आपाजान। भाईजान, हमें जल्दी है, हमें वक्त बर्बाद नहीं करना है। वक्त आपने बर्बाद किया है। मैं तो एक अरसे से कह रहा था, काफिरों पर भरोसा मत करो, काफिरों पर भरोसा मत करो, लेकिन उस वक्त कतई मेरी बात मानने को तैयार नहीं थे आप। पर भाईजान। बोलने दो मुझे। शाहजी महाराज रानी साहब पर बड़ा एतबार फरमा रही थी आप। सच है कि नहीं? बोलो। हाँ हाँ, सच है, लेकिन आज हमारी जान पे बनाई है। जानता हूं, इसीलिए तो खतरों से खेल रहा हूं। आपाजान, हम पर नजर रखी गई है, जासूस इर्द गिर्द है। क्या? हाँ, हमें होशियारी से काम करना होगा। लेकिन कब? हमें जीवधन किले से शाहगढ़ ले आए, शाहगढ़ से माहुली किले पर ले आए, और अब यहाँ से पता नहीं कहाँ जाएंगे। हमें तो बहुत डर लग रहा है भाईजान। हमारा बच्चा मुर्तजा, अल्लाह करे उसे कुछ ना हो। फिक्र ना करो आपाजान, कड़ी मुश्किलात से भी खलीता सही हाथों में दिया है मैंने। सच? हाँ, मेरे ख्याल से जल्द ही खलीता खान जमान के हाथों में जाएगा। एक बार खान जमान को पता चले कि हम माहुली किले में हैं, बात खत्म। तूफान की रफ्तार से खान जमान माहुली आएगा, यकीन है हमें। इंशाअल्लाह। संभाजी राजेंची फौज कुठे आहे? खानदारांच्या मागावर आहे महाराज. जमेल तिथे छापे टाकतायत. शाबास. आणि माणकोची राहतोंडे? जी, त्यांनी शाहिस्तखानाच्या फौजेची वाट रोखून धरली. त्यांना 1000 फौजेची रसद पाठवा. जी, परंतु महाराज, शाहिस्तखान नाशिकला त्र्यंबकेश्वराजवळ आहे. फौज पाठवा तातडीनं. महाराज, 10,000ची फौज शहाजहाननं खानदारांकरता पाठवली आहे. आणि आता औसा उदगीर प्रांतात लुटालूट करायचा आदेश पण दिलाय. असं. कुतुबशाहच्या फौजा लवकरच खानदारांना सामील होणार आहेत. आणि आदिलशाही? मुस्तफा खान आणि रंडुल्ला खान यांना आदिलशाहनं रवाना केलंय. एकूण तिन्ही बाजूंनी घेरण्याची योजना आहे तर. मी महाराज सुलतान डाव करायचं ठरवलं त्यांनी. शहाजहानचा अब्बू आला तरी त्याला हे शक्य होणार नाही. महाराज, आपण बचाव तंत्राचा वापर करावा. नाही पंत, आपला आक्रमकपणा हाच आपला बचाव. बाजी काका,
मुघलांची रसद तोडा. नेमका आषाढ सुरू झालाय. पाऊस काळात चांगलाच बरसतोय. वाटा पळवाटा निसरड्या होतील. तर पिंडरीभर चिखल होतोय बघा. घोड्यासहित स्वार रुतला की आपण हल्ला करून रणगेतोड करायची. हे उत्तम. आणि तसंही मोगलांना आपल्या हालचालींचा अंदाज येत नाही. या पाणकाळ्यात मोगलांस आपण रोखलं तर शहाजहान फार काळ थांबणार नाही. त्याचा नूर बदलला जाईल. महाराज अहो त्याचा नूर बदलल आणि आदिलशाह कपाळावर हात मारून घेईल. 1 वर्ष उलटून गेलं आपण मोगलांस जुमानत नाही. फक्त फंद फितुरीपासून सावध राहा. हमने तुम्हें हिकमतबाज समझा, बहादुर समझा, मगर तुम कायर, डरपोक, निकम्मे निकले. क्यों? क्या कुछ नहीं दिया हमने तुम्हें? जो मांगा वो सब दिया. फौज, गोला बारूद, हाथी घोड़े तोपे, सब कुछ. लेकिन हासिल क्या हुआ हमें? बोलो. जहापना, आपका गुस्सा वाजिब है, पर हम पूरी कोशिश कर रहे हैं. कोशिश कोशिश नहीं, हमें मृतुजा का सर चाहिए. उस शाहजी के मौत की खबर चाहिए हमें. कब दे सकते हो हमें ये खुश खबर? हर बार ये शहाजी ऐन मौके पर बच निकलता है, वरना हमने तो उसका जीना हराम कर रखा है. जंग किस्मत से नहीं, दिमाग से जीती जाती है. दिमाग से. कुछ करो. तुम माबद खान के बेटे हो, जिन्होंने मुगल सल्तनत में अपना नाम खुद कमाया था. बस अपने रुतबे का ख्याल करो और उस काफिर शाहजी को खत्म करो. जहापना, आपका हुक्म सराखों पर. आज से खान जमान के सांसों में सिर्फ और सिर्फ शहाजी की मौत का ख्याल होगा. या तो शहाजी की मौत या हमारी सांसें बंद. इस जुनून को कायम रखना. एक दिन बहुत बड़े सिपह सालार बनोगे तुम. हमें 2 बार दिल्ली से यहां आना पड़ा. क्यों? उस शहाजी के लिए. ये शैतानी रूह हमें दिल्ली में चैन से बैठने नहीं देती. शाहजी को खत्म करना ही होगा, वरना बगावत की ये आग मुगल सल्तनत को जलाकर राख कर देगी और इसके जिम्मेदार होंगे तुम. ऐसे 1000 खान जमान इस मुगलिया सल्तनत के लिए कुर्बान. तो शाहजी को हमारे सामने जिंदा खड़ा करो. कबूल? कबूल. तो उठाओ बीड़ा और खाओ कसम. जहापना, मैं शहाजी को आपके सामने जिंदा पेश करूंगा. मैं कसम खाता हूं अपने वालिद महाबत खान की, निजाम शाही को खत्म करके ही लौटूंगा. आमीन. शहाजहानची वाट आपण इथं रोखू. महाराज घात होणार. काय झालं? आपल्या हेरांनी खबर आणली. खान जमानच्या फौजा कळसुबाईच्या डोंगराच्या दिशेनं भरधाव निघालेले आहेत. कळसुबाई तिकडे? पंत खान जमान माहुली किल्ल्याकडे निघालाय. महाराज, तिकडे राणी साहेब आहेत. मुर्तजा आहे. महाराज त्यानं बरोबर डाव साधलेला आहे. शेवटी त्यानं माग काढला. थोडक्यात मोठीच फितुरी झाली आहे. तर बाजी काका, पंत, आम्ही निघतो. नाही महाराज, तुम्ही नको. आम्ही उतरतो. आम्ही रोखतो खान जमानला. खान जमानला रोखणं आत्ता महत्वाचं नाही.
महत्वाची आहे ती मूर्तजाची सुरक्षा. मूर्तजा आपल्या हातून गेला तर नाही नाही पंत बाजी काका आम्हाला निघायलाच हवं. महाराज, खान जवान अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन पोचलाय. आपण निघताय आत्ता. एवढं अंतर कापून जाणं खूप जिकरीचं ठरेल. पंत वाटा पाया खालच्या आहेत. आपलं घोडदळ उमद आहे. महाराज, पावसाची संततधार चालू आहे. चिखल भरून वाहणारे ओहळ घोडी घसरतील. पंत वेळेवर पोहोचलो नाही तर अवघी निजामशाही घसरेल, कोसळेल, पडेल. जाणं गरजेचं. तुम्ही मुस्तफा खानास तडाखा देऊन माहुली गाठा. आम्ही निघालो. काय म्हणावं या धावपळीला? वारा नाही, ऊन नाही, पाऊस नाही, मनी फक्त एकच ध्यास, मराठा दौलत वाढवण्याचा. 1.5 वर्ष झालं महाराजांनी हातची तलवार सोडलेली नाही. आणि गनीम कोण? 3 पातशाह्या, मोगलशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही. या गनिमांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला पाहिजे. हो, परंतु अभिमन्यू होणं ह्या घडीला परवडणारं नाही. शिवबा, अहो, एवढा अवघड असतो हा चक्रव्यूह? हो शिवबा, चक्रव्यूह सगळेच अवघड असतात. त्याची सैन्यरचनाच तशी असते. म्हणजे कशी? एकदा जरूर सांगू, परंतु एकदा चक्रव्यूहात गेलं की बाहेर पडता येत नाही. कोणालाच? म्हणजे येता येतं, परंतु विद्या अवगत पाहिजे. पण श्रीकृष्ण अर्जुनाला होती ना ती विद्या अवगत. हो, फक्त त्यांनाच होती. मग अभिमन्यू का गेला? गेला म्हणजे फसवणूक झाली त्याची. फसवणूक? हो, विश्वासघात झाला अभिमन्यूचा. अभिमन्यू आत गेला चक्रव्यूहात. त्रिगत राजाशी लढाई करता करता तो खूप लांब गेला. भीम, नकुल, सहदेवांना जेव्हा कळलं तेव्हा ते धावले त्याला मदत करण्यासाठी. परंतु राजा जयद्रथानं त्यांना दाराशीच थोपवलं आणि त्यामुळं अभिमन्यू एकटा पडला. पण तरीही त्याने चक्रव्यूह भेदला ना. हो, भेदला, परंतु भेदून बाहेर पडण्याची माहिती नव्हती म्हणून घात झाला. याचा अर्थ शत्रूच्या गोट्यात शिरण्याच्या आधी तिथून बाहेर पडण्याची माहिती पाहिजे. अगदी बरोबर. अहो, आमच्या आबासाहेबांना ठाऊक आहे का चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्याची विद्या? हो, मग आम्हीही त्यांच्याकडून शिकून घेऊ चक्रव्यूह भेदण्याची विद्या. क्या हुआ? इतना डरे हुए क्यों हो? अरे, ये दरवाजा क्यों बंद कर दिया? हमारी जान को खतरा है. क्या? हाँ, कोई तो हमारा पीछा कर रहा है. कौन है वो? पता नहीं, शायद दुश्मन या किसी को हम पे शक हुआ है. या अल्लाह, अब क्या होगा? डरो मत. अब ये क्या है? हमारे जिंदा बचने का मौका. खान जमान का खलीता है. अगर हम निजाम शाही की जिद छोड़े तो मुर्तजा और हमारी जिंदगी बख्श दी जाएगी. और अगर जिद न छोड़ी तो? तो मौत ही अंजाम और कब्र ही ठिकाना होगा. खान जमान की फौज माहुली किले पर हमला करने वाली है. कब? बस आ ही गई होगी. या अल्लाह. डरो मत आपाजान, वो हमें जिंदा छोड़ देगा. बस इस तक को भूल जाना है, फिर हम यहां से आजाद हो जाएंगे हमेशा के लिए. हमें मंजूर है. पैगाम भेज दो. हाँ, भेजता हूं.
चक्रव्यूह हे कायम आपल्या भोवती रचले जातात. त्यावेळी कौरव होते, आता यवन रचतात. कधी कधी घरातले, पै पाहुण्यातले, भावकीतलेही चक्रव्यूह रचतात. जिजाका लवकर चला जी, तातडी हाय. ये सब क्या है? कौन हो तुम? तुम्हारी इतनी जुर्रत कि तुम हमारे कमरे में इस तरह से घुस आए? जागचा हल्लास तर उभा फाडेन. खामोश. अरे तुम्हीच खामोश. हमें खामोश? हमें? बादशाह निजाम की माँ है हम. माँ है तुम्ही जाणतो. आमच्या शहाजीराजे महाराजांच्या टोपल्यात खाताय आणि ढेकर मोगलांच्या छावणीत जाऊन देताय वे. मतलब? मतलब हे माकोड फितूर झालंय. झूठ. और तुम हो कौन? पूछताछ करने वाले? म्या म्या हिराजी, महाराजांचा विश्वासू माणूस आहे. हिराजी, उठ. सज्जाद खान, एहसान फरामोश, ज्या घरात अन्न खाल्लंस त्याच घराचे वासे मोजलेस? इतने गिरे हुए हो? नहीं रानी साहब, आपको गलत फहमी. बस. एक शब्द बोलशील तर जीभ हासडून हातात देऊ आम्ही. काय समजलास तू? लेकिन रानी साहब. तू नाही, आता आमचा माणूस बोलेल. हिराजी, सांगा काय घडलं? राणी साहेब, ह्याच्या नजरेतच फरक पडला होता बघा. सकाळपासून ह्याच्या चोरट्या हालचाली चालू होत्या. अहो, नामाज अदा करायचा बहाणा करून ह्यो थेट आसनगाव पर्यंत पोहोचला होता. आता मजहबचा सवाल म्हणून आम्ही थोडा कानाडोळा केला, पण ह्यो त्या खान जमानच्या इस्मांना भेटत होता हे पक्का आहे. सज्जाद खान, बोल. खरं आहे हे? नहीं रानी साहब, मैंने ऐसा कुछ नहीं किया. मैं पाक हूँ. आपका एहसान मंद हूँ. मेरे आपा जान, आप... खामोश. बघितलत बेगम साहेबा, एवढं तुमच्यासाठी आम्ही केलं, प्रसंगी जीव धोक्यात घातला, परंतु तुम्ही उलटलात. ते म्हणतात ना, सापाला कितीही दूध पाजलं तरी तो एक दिवस उलटतोच. तो दिवस दाखवलात तुम्ही. नहीं नहीं रानी साहब. माफ करा बेगम साहेबा, परंतु यात तुमची हा असणार. त्याशिवाय हम कसम खाते हैं, हमने कुछ गलत नहीं किया. बेगम साहेबा, आमची माणसं कधीही खोटी माहिती आम्हापर्यंत पोहोचवणार नाहीत. सज्जाद खान, याद राख, जर दगा फटका झाला तर आम्ही तुला जिम्मेदार धरू. शिवाय तुला अशी सजा देऊ की बघणाऱ्याचा थरकाप उडेल. राणी साहेबा, पागल नाही आहोत आम्ही.
तुमच्या हिफाजतीसाठी गेली 1.5 वर्ष या दुर्गम माहुलीवर राहतोय. आमची मुलं तुमच्यासाठी धावतात, पळतात आणि आमची स्वारी तुमच्यासाठी गेली 1.5 वर्ष मोघलांशी झुंजत आहेत. अहोरात्र धावत आहेत, हातातली तलवार खाली ठेवली नाही. आणि आता तर दुसऱ्या बाजूनं आदिलशहा तुटून पडलाय. निजामशहाच्या रक्षणासाठी आमचे महाराज अहोरात्र उपाशी तापाशी लढत आहेत. मुर्तजासाठी खस्ता खात आहेत. जानते हैं हम. क्या जानते हो? ज्यांनी निजामशाही वाटून घ्यायचं ठरवलं त्यांनाच तुम्ही फितूर. आमच्यापेक्षा मोगल जवळचे. याचा अर्थ कसायाला गाय धार्जे. सज्जाद खान बुरहान निजामशहाचा काय हश्र केला विसरला? उद्या मुर्तजा निजामशहाचं काय होईल पता है? उद्या साजिया बेगमला कोणाच्या जनानखान्यात जावं लागेल कल्पना आहे? आहे, कल्पना आहे. परंतु तुला मुर्तजाच्या बदल्यात जहागिरी मिळवायची आहे, खरं ना? क्या? नहीं आपाजान, नहीं. तुम्हारी ये मजाल. आम्ही पुन्हा सांगतो, आम्हाला फितुरीची थोडीही बू आली तरी आम्ही कुणालाही माफ करणार नाही. नौबत जिजाका महाराज गड चढत्यात. राणी साहेब चला तुम्ही, आम्ही बघतो यांच्याकडं. आपाजान. खामोश. अब हम समझे. तुम्हारे फायदे के लिए हमें गलतफहमी में रखा. बोलो, क्या किया तुमने? सच सच बताओ. जहांगीर और दौलत के लिए ये किया सब? रानी साहिबा खफा हो गई. क्या होगा अब? अब वही होगा जो मैं चाहता हूं. आपाजान, मेरी हाँ में हाँ करो. इसे में मुर्तजा और तुम्हारी भलाई है. गडाचे दरवाजे बंद करा, गस्त वाढवा. जी महाराज. आपल्या गडावरच्या तोफा पुसून घ्या, भातणीचं छत घाला त्यावर आणि दारू गोळा भिजणार नाही याची काळजी घ्यायला सांगा गोलंदाजांना. जी. या राणी साहेब. ओमाजी काका. महाराज, अहो राणी साहेब काय करताय तुम्ही? कशा आहात? आम्ही ठीक आहोत. आणि आपण या, बसा आधी या. आणि हे काय, सांगावा नाही, निरोप नाही, अचानक येणं झालं? यावंच लागलं राणी साहेब. तेही मोहीम अर्धवट सोडून यावं लागलं. वजह? वजह तो खान जमान. राणी साहेब फितुरी झाली. काय? होय, त्या खानास मुर्तजाचा ठाव ठिकाणा समजला. तसा तो जंग अर्धवट सोडून गुपचूप माहुली किल्ल्याच्या दिशेने निघाला. 10-15 हजाराची फौज घेऊन. ही गोष्ट जेव्हा आम्हास समजली तेव्हा पुढचा धोका ओळखून आम्ही सुद्धा आडवाट्याने किल्ला जवळ केला.
राणी साहेब, या फितुरीमुळं हाती आलेली जीत दूर गेली. यास आम्ही जिम्मेदार आहोत. माफ करा आम्हाला. म्हणजे महाराज, तुम्ही 2 बलाढ्य बादशहांशी यशस्वी झुंज दिली, परंतु आम्ही मात्र इथं फितुरी रोखू शकलो नाही. आम्हाला माफ करा. राणी साहेब, काय बोलताय तुम्ही? माफी कशाबद्दल? आणि एक लक्षात घ्या, समुद्रात जसं खारट पाणी तसं राजकारणात फितुरी ही ठरलेलीच असते. महाराज, होय राणी साहेब, खरं तेच बोलतोय आम्ही. राजनीती म्हटलं की फितुरी ही आलीच. त्याचा दोष तुम्ही स्वतःवर घेऊ नका. आम्हाला सांगा, बेगम साहेब आपल्या बाजूने आहेत ना? सांगता येत नाही. ठीक आहे, कळेलच ते. आम्ही बघतो. ते तुम्ही आमच्यावर सोडा. परंतु ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर लक्ष ठेवू. महाराज, मी भीमराय. या भीमराय. महाराज, खान जमान किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचला आणि गुप्त खबर आहे की तो वेढा देऊन हल्ला बी करणार आहे. लवकरच आदिलशाही फौज पोहोचत. महाराज, राणी साहेब, तुम्ही काळजी करू नका. हा गड आम्ही झुंजत ठेवू. एवढंच नाही, त्या खानास परतवूनही लावू. माहुलीचा किल्ला आमच्यावर माहुलीचं छत्र धरेल. महाराज, आमचा तुमच्यावर सर्वतोपरी विश्वास आहे. जहांपना, अब निजाम शाही के शैतानों को हमेशा के लिए दफनाने का वक्त आ चुका है. ना रहेगी निजाम शाही, ना रहेंगे उनके मुल्जिम. क्या मतलब? मतलब ये जहांपना, हमारे खान जमान की फौज ने शाहजी को मौली किले में दबोच रखा है. शाहजी के पिल्ले और मुर्तुजा भी वहीं पर है. वल्लाह. और खुशी की बात यह है, खुद साजिदा बेगम हमसे अपनी जिंदगी का सौदा करना चाहती है. मुर्तुजा की सलामती के लिए भीख मांग रही है. तो फिर सवाल रहा सिर्फ शाहजी का. उसे भी पकड़ लेंगे. पकड़ लेंगे? पकड़ो. जिंदा पकड़ सके तो ठीक, वरना चीर के रख दो उसको. उसकी खाल भी नहीं मिलनी चाहिए. खान जमान को इत्तला कर दो, शाहजी की मौत एक खौफनाक मौत होनी चाहिए. और आदिल शाह को हमारा पैगाम भेजो कि मुर्तजा और शाहजी पर सिर्फ और सिर्फ हमारा हक है. जहांपना, अगर शाहजी ने मुगलिया सल्तनत से पनाह मांग ली तो? नामंजूर. किसी भी हालत में उस काफिर को जिंदगी नहीं बख्शी जाएगी. उसने हमारे शूजा का सर झुकाया है. दगाबाजी की है उसने. और दगाबाज का सिर्फ एक अंजाम होता है, दर्दनाक मौत. हमने एक बार गलती की है उस पर भरोसा करके. अब दोबारा दगाबाजी करने का मौका हम नहीं दे सकते उसे. अब उस काफिर शाहजी के लिए मुगलिया सल्तनत के सारे रास्ते बंद हैं. सिर्फ एक रास्ता खुला है, जहन्नुम का. दाजी पंत, हमें शाहजी महाराज की बहुत फिक्र होने लगी है. जी बिल्कुल, अडचणीत आलेत राजे. वही एक अकेला शख्स है जो मुगलों को दक्कन में आने से रोक रहा था. जी बिल्कुल. अब देखो ना, शाहजी महाराज जब बगावत करता है तो खुद खुर्रम शाहजहां को दक्कन में आना पड़ता है. पर हमारे शाहजी महाराज उन्हें डरते नहीं. पण आपल्या आदिलशहांना हे कळत नाही. त्यांनी शहाजहान बरोबर हातमिळवणी केली अर्ध्या निजामशाहीच्या तुकड्या करता. पछताना पड़ेगा आदिल शाह को. खुर्रम शाहजहां आज हाँ कहेगा, कल आंखें दिखाएगा, और तब आदिल शाही को बचाने वाले शाहजी महाराज भी नहीं होंगे. आदिलशाह बादशाहना हे सांगायला पाहिजे. कैसे बताएंगे? वो इर्द गिर्द बाजी घुरपड़े, मंबाजी भोसले और वो मुस्तफा खान वजीर वहां जो बैठे हैं,
ये तीनों बादशाह के पास किसी को भी जाने नहीं देते। और दूसरी बात, वो शाहजी महाराज की बर्बादी चाहते हैं। ते जाहीर आहे खान साहेब, कुछ तो करना होगा। आपण काहीच करू शकत नाही, सांगूही शकत नाही. लेकिन दाजी पंत, चुप रहने से बर्बादी है। हो ते तर आहेच, कारण शहाजी महाराज संपले तर निजामशाही संपेल आणि पाठोपाठ आदिलशाही. कारण खुर्रम बादशहाचं ते स्वप्न आहे, दख्खनवर मुघल परचम आणि साऱ्या हिंदुस्थानावरती मुघल सल्तनत. शिवाय आजही ते आदिलशाह बादशहाना आदिल खानच म्हणतात. हमें ये आईना बादशाह आदिल शाह को दिखाना होगा और शाहजी महाराज को बचाना होगा। अब कोई नहीं बचा पाएगा उस काफर शाहजी को। क्या कहते हो? बिल्कुल सच हुजूर। आखिरकार हमने उस मुर्तजा को ढूंढ ही लिया। इतनी भरी बरसात में, इस कीचड़ में चलते भागते हम इस माहुली किले पर आ ही पहुंचे। वाह, अब आएगा मजा। हुजूर, ते शहाजी राजे आलेत गडावर। आएगा ही। जब गीदड़ की मौत आती है ना, तो अपने गांव की तरफ ही दौड़ता है। ये आया है, लेकिन मरने के वास्ते। सही सही फरमाया हुजूर ने। उस शाहजी की रसद को काट दो, उसका खाना पीना बंद कर दो। ध्यान रहे, उस किले में एक चींटी तक ना जाए। जी हुजूर, परंतु शहाजी राजांनी शहागडावरून माहुलीला मुर्तजाला आणलं, तसंच आता ते दुसऱ्या गुप्त जागी नेलं तर? नामुमकिन। हमारे पास चुनिंदा फौज है। बादशाह खुर्रम आ रहे हैं, आदिल शाह की फौज भी आ रही है। कहाँ भागेगा ये शाहजी? ये उसका आखिरी मकाम है। जी जी हुजूर। बस, अब हम और इंतजार नहीं करेंगे, उस शाहजी को अंदर घुस के कैद करेंगे। पण आत घुसणं सोपं नाही हुजूर, समदा पहाडी इलाका आहे, आत जाणार कसं? कोई तो खुफिया रास्ता होगा। तुम इस इलाके को जानते हो। जी हुजूर। है तो बताओ। पळस गडावरना एक रस्ता है। बहुत खूब, बहुत खूब। पळसगड। आबासाहेब, आपण हा वेढा कसा तोडणार? वेळ आली की तोडूच। ते वेढा घालून घालून कंटाळले की मग आपण बाहेर पडायचं. होय, पण मग आपण ही लढाई कधी जिंकणार? बाहेर पडल्यावर? महाराज, अहो थोरले तर सवयी आहेतच, आता धाकले पण लक्ष घालायला लागलेत. परंतु यांचे प्रश्न टोकदार असतात बाजी काका। अहो का नाही महाराज, असणारच. शेवटी खान तशीच माती. आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही अजून आपण. त्यांना मुर्तजा हवाय, तो मिळेपर्यंत लढाई संपणार नाही। आबासाहेब, आपण हा वेढा तोडून इथून बाहेर पडूया आणि त्यांच्यावर उलट हल्ला करूया. म्हणजे गडावरच्या तोफा आग ओकतील आणि परतीच्या वाटेवर आपण त्यांचा शिरकाण करू आणि त्यावेळी आम्हीही आघाडीवर येऊ. शोभा, एक दिवस तुम्हीच आघाडीवर असणार आहात, तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कधी? थोडं मोठं झाल्यावर. महाराज, नवीन खबर आहे. काय? महाराज, खान जमाननं आपला मोर्चा माची गावाकडे वळवलाय. एकदा का माची गाव पडलं की मागच्या बाजूने पळसगडाची तटबंदी फोडून त्याचा आत येण्याचा मनसुबा आहे. नाही नाही, पळसगड खानाच्या हाती लागता कामा नये. एकदा पळसगड पडला तर माहुली गडाचं महाद्वार फार लांब उडणार नाही. बाजी काका, आता निकराची लढाई करावी लागणार आहे. तयारीला लागा. जो भी करना है जल्दी करना होगा, वक्त बहुत कम है दाजी पंत। जी बिल्कुल। शाहजी महाराज को अगर कुछ हो गया तो समझो दक्खन का दुर्भाग्य शुरू हो गया। ते तर झालंच,
शिवाय शहाजी महाराज असणं हा शहाजहानला धाक होईल. बिल्कुल सही. क्या किया जाए ताजी पंत, शाहजी महाराज की हमें बहुत फिक्र होने लगी है. क्या होगा? आता दोन्ही शाह्या त्यांच्यावरती आक्रमण करतील. खान साहेब, जे काही होईल ते फारच वाईट होईल. कारण शहाजी महाराज संपले तर दख्खन संपेल. आगे का खतरा हम जान चुके हैं दाजी पंत. आणि शहाजहान बादशहानं जर खेळी केली, चाल बदलली, शहाजी महाराजांना जर मोगलाईत घेतलं, सरदार केलं, तर खान साहेब आदिलशाही संपेल. हाँ, हो सकता है, पर खुर्रम शाहजहां शाहजी महाराज का कत्ल ही कर देंगे. हाँ, जरूर करेंगे. पण जर शहाजी महाराज मोगलाईत गेले नाहीत तर? लेकिन क्या खुर्रम शाहजहां शाहजी महाराज को अपनाएगा? क्यों नहीं अपनाएगा? त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. ते बोलतील एक पण करतील दुसरंच. क्या करे? शाहजी महाराज को जिंदा रखना होगा और आदिलशाही के साथ रखना होगा. इसी में हमारा फायदा है. बस एवढा मजकूर तुम्ही आदिलशहांच्या कानावर घाला. खान साहेब, लिहा खलिता. खलीता तो लिखा जाएगा, पर और एक परेशानी है. ये खलीता आदिल शाह के हाथ में पहुंचना चाहिए, मुस्तफा खान वजीर के हाथ नहीं. कौन है ऐसा शख्स जो एक खलीता पहुंचाएगा? विश्वासू पाहिजे. है एक ऐसा भरोसेमंद शख्स जो एक काम बड़ी इत्मीनान से करेगा. कौन? कान्होजी जेदे, सरदार कान्होजी जेदे देशमुख. हुजूर आला. आइए वजीर सल्तनत मुस्तफा खान, कहिए क्या शाहजी भोसले गिरफ्तार हो गया? जी नहीं हुजूर, लेकिन जल्द ही हो जाएंगे. बहुत खूब. शाहजी भोसले की गिरफ्तारी और निजाम शाही का आधा हिस्सा आदिल शाही में आने की खुशी में विजापुर में ईद मनाई जाए. बहुत खूब हुजूर, बहुत खूब. हुजूर आला, रणदुल्ला खान की तरफ से कान्होजी जेधे आए हैं. अगर आपकी इजाजत है तो. बेशक, इजाजत. कान्होजी जेधे देशमुख को पेश किया जाए. बताइए कान्होजी. बादशाह सलामत. रणदुल्ला खानाने खलित्यात आपल्यासाठी खून निसात केलाय. खुदाजवळ दुआ मागितली. अल्फाज बताइए. हुजूर आला, रणदुल्ला खानाने दख्खनला घडणाऱ्या राजनीतीबद्दल काळजी जाहीर केली. ते म्हणतात का शहाजी राजांना वाचवा. वाचवा शहाजी भोसले को. अहो पण ते मारतायत त्यांच्या मौतीनं. खुदावंत बादशांनी त्यांना का वाचवायचं? काही दिवसांपूर्वी शहाजी राजांनी महाबत खानापासून आदिलशाही वाचवली म्हणून.
शहाजीराजांनी आदिलशाही वाचवली कारण शहाजीराजांना निजामशाहीसाठी बळ हवं होतं. ये तो होता ही रहता है, लेना देना, एक दूसरे को मदद करना. हा खरंय. आज आदिलशाही मागे उभी राहिली. बस बात खत्म. बात खत्म नाही, तिथंच सुरू होतीये. ओ कान्होजी सरदार, अहो निजामशाहीचा अर्धा हिस्सा आदिलशाहीच्या पदरी पडतोय. तुम्हाला काय होतंय हा? पदरी पडतोय तो चांगला का वाईट ठाव नाही, पण उद्या मोगलांचा बांध आदिलशाहीच्या बांधाला लागणार आहे, हे ध्यानात ठेवा. मग काय झालं? अहो काय झालं नाही, होईल. तर मोगल बांधू करणारे आणि माघार येटत नेणारे ते बादशाह सलामत जाणतात. हुजूर आला, शहाजीराज हारतील, मारलं बी जातील, मोगल जिंकल, तुम्हाला तुमचा वाटा बी मिळ. उद्या शहाजहा बादशाची आदिलशाहीवर वाकडी नजर पडली तर या नजर का हल्ला केला तर उद्या रोखणार कोण? बाजीराजे घोरपडे, मंबाजीराजे भोसले का वजीर सल्तनत मुस्तफा खान? अब कौन रोकना? कान्हो जी, आपको जो भी कहना है साफ साफ कहिए. बादशाह सलामत, रंदुल्ला खान साहेबांचं म्हणणं आहे का शहाजीराज जर का हरलं तर त्यांना आदिलशाहीत सन्मानानं बोलवावं आणि शहाजहानला शह द्यावं. आहिस्ता खाविन, इस गुलाब को बहुत कांटे हैं. वय पर काट आहेत म्हणून तर सुवास बाधित आहेत. अम्मी जान, अम्मी जान, क्या हुआ बेटे? हमें बहुत डर लग रहा है. कितने जोर की आवाज. ये क्या मुर्तजा, बादशाह और शहजादे ऐसी आवाजों से डरते नहीं, समझे? लेकिन चलिए सो जाइए, हम हैं ना आपके साथ. भाईजान, ये इतनी रात तोपों की आवाज, क्या होगा? होने को क्या बाकी है? खान जमान फौज लेकर नीचे आया है, यहां भी जोरदार तैयारी शुरू है. ये धमाका भी शायद शाहजी राजे ने ही किया है. मतलब जंग तो होगी ही. जंग होगी? सच बताओ. बताऊंगा, मगर आपका मुझ पर भरोसा कहाँ है? भरोसा है, कुछ तो करो भाईजान. राणी साहेब, गड लढता ठेवायचा तर आपल्याकडे अन्नधान्याचा साठा किती आहे? वर्ष दीड वर्ष लढेल एवढी सामुग्री आहे गडावर. डाळी डुळीपासून मसाल्याचे जिन्नस, भात, सरपण सर्व काही आहे. शाबास, आता आमची चिंता मिटली. शिवाय महाराज, कोठारात बारूदही भरपूर आहे.
रोज 10 तोफा चालल्या तरी वर्षभर बारूद पुरेल. उत्तम. तो खान जमान गडास कितीही झोंबला तरी माहुलीच्या अर्ध्या चढणही चढणार नाही तो. आणि आपण त्याला चढूही द्यायचे नाही. अब उठेंगे गूंज. अभी जो धमाका शहाजी राजे ने किया है उससे बड़ा धमाका मैं करूंगा. शुभा, तुम्ही झोपला नाहीत? आबासाहेब, तो खान जमान गडाच्या पायथ्याशी आल्यापासून आमचीच नाही तर संपूर्ण गडाची झोप पळून गेली. महाराज, खान जमान पळसगडाहून हल्ला करणार आहे. राणीसाहेब, तो काही करू शकणार नाही. यापूर्वी तो आमच्या तावडीतून सुटलाय, परंतु यावेळी मात्र आम्ही त्याला सुटू देणार नाही. आबासाहेब, आणाच त्याला धरून आणि बांधा मधल्या चौथऱ्याच्या खांबाला. असं म्हणता? बर बर, चला. रात्र वाढत चालली, हवेतही गारवा आहे. आराम करा. उद्या सकाळी मात्र लवकर उठा. सूर्य उगवायच्या आत आम्ही आमच्या अंगावर चिलखत चढवू. आबासाहेब, तुम्ही निघालात? होय. तुमचे आऊसाहेब कुठे आहेत? आम्ही आलोय महाराज. हो. राणीसाहेब, तुम्ही? महाराज, आम्हीही बाहेर पडतोय. गनिम गडाच्या पायथ्याशी आला असताना आम्ही देवघरात देव पाण्यात बुडवून बसणार नाही. राणीसाहेब. महाराज, देव पाण्यात बुडवण्यापेक्षा आम्ही गनिमाच्या रक्तात ही तलवार बुडवू. राणीसाहेब, चला, मी झडली. आम्ही निघतो. आणि राणीसाहेब, जोवर आम्ही आघाडीवर आहोत तोपर्यंत तुम्हाला कमरेला तलवार बांधण्याची गरज नाही. महाराज, आपण पिछाडीवर राहा. आपल्या फौजेला धीर द्या आणि मुख्य म्हणजे पहारे जागते ठेवा. मूर्तजावरही. जी. राणीसाहेब, या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आपण हाती तलवार घेऊन आमच्या खांद्याला खांदा लावायला पुढे झालात. हा दारुगोळा आम्हास पुरेसा आहे. तुमच्या मनातली तडप ही आमची रसद आहे आणि तुमच्या डोळ्यातील निर्धार ही आमची शिबंदी आहे. अरे, असतील शहाजहानकडे हजारांच्या फौजा, परंतु आमच्याकडे आहे आमची निर्भीड जिजा. महाराज, आपल्या स्वप्नासाठी, आपल्या स्वतंत्र राज्याच्या निर्माणापुढं आमचं प्राणही तृणवत. ते आम्ही जाणतोच. राणीसाहेब, आम्ही हा डाव मोडू देणार नाही. हा डाव राखता राखता जर आम्ही धारातीर्थी पडलो तर मात्र आमची गळून पडलेली तलवार तुम्ही हाती घ्या. आमची तलवार हाती घेऊन आपलं स्वप्न काळजाशी बांधून तुम्हाला लढायचंय.
तेवढी तुमची धमक आहे, तेवढी तुमची हिंमत आहे. महाराज, आपण अनेक रणांगणं गाजवली आहेत आणि हे माहुली किल्ल्याचं रणांगणही आपण गाजवाल. गाजवूच. आदिलशाही आणि शहाजहान नावाचे दोन राक्षस आमचा घास घ्यायला निघालेत, परंतु आम्हीच त्यांचा घास घेऊ. या माहुली गडाच्या माहुलीश्वराच्या साक्षीनं आम्ही मोगलांचा पराभव करू हे निश्चित. जिजाका, गोदा, गड उताराहून खूप आवाज येतोय. आदिलशहाची फौज आली काल रात्रीपासून नुसता धुडगूस घातलाय त्यांनी. कोण म्हण का मुस्तफा खान वजीर आणि रणदुल्ला खान आलाय. असं जिजाकाओ, माहुली किल्ला एवढा अडचणीचा, तर त्या यवनांची टोळधाड इथवर आली आता. हो हा, खाली डाव्या अंगाला लई मोठी चकमक उडाली. खबर हाय का आपल्या सैनिकांनी मोगलांचे 300 सैनिक मारले. आणि महाराज? महाराज आघाडीवर आहेत. त्यांनी तर म्हण 10 रोज तलवारच खाली नाही ठेवली. आणि आता तर आदिलशाही फौजा आल्यामुळे लई चिडीला गेल्यात. असं तू कशाला आली होतीस? बघा, मी विसरलेच. अहो जिजाका, धाकल्या धन्यासनी जरा समजून सांगा की. काय केलं शिवबांनी? अहो, मी सकाळ धरणा मिनत्या करतीय, पण अजून काही थाळा घ्यायला आले नाहीत. सारखं आपल्या बुर्जावर असतात तोफेच्या पाशी. या लढाईमुळं शिवबांचं चित्त थाऱ्यावर नाही आणि खाण्यापिण्यावर तर नाहीच नाही. आणि तुमचं तरी कुठे चित्त आहे खाण्यापिण्यावर? आमचं? अहो, गडावर महाराज असताना त्यांच्या अगोदर आम्ही कसा काय थाळा घेऊ? मग तुम्ही थाळा घेतल्याशिवाय आम्ही तरी कसा घेऊ? खाऊन घ्या थोडं तरी. बघू, आता खबर येऊ द्या 100 गणिम मारल्याची, मग आम्ही खाऊ. शिवबा? आणि तशीही आपली फौज सकाळपासून उपाशीच लढतीये. आम्ही खाऊ तर त्यांच्या सोबतच. तुम्ही जेवून घ्या. बाजी काका, आम्हास आघाडीवरून का बोलावून घेतलं? पाहिलं ना आपलं सैन्य मोगलांना कसं बेजार करता येते. जी जी महाराज. तावली गावाहून आलेला 200 गनीम आपल्या सैन्यानं तीर कामट्यानं टिपला. एवढा पराक्रम करते आपली फौज, आणि तुम्ही आम्हास इकडे बोलावून घेतलं. महाराज, सोनोपंतांचा निरोप आहे. रणदुल्ला खानना तुम्हाला भेटायचंय. आडवाटेनं ते गडावर बी आले. ते काय आलंच की. महाराज, आपले दोस्त खान रणदुल्ला खान साहेब. महाराज. खान साहेब, इतनी मुश्किल है और आप दुश्मन से मिलने आ गए? हाँ, दुश्मन से मिलने, लेकिन ऐसा दुश्मन जो यारों का यार है. खान साहेब, उद्या जर आदिलशाह बादशाह समजलं तो दरबार नाराज होगा. जमाना क्या कहे परवाह न कर. जिसे जमीर माने उसे ही सलाम कर. सलाम महाराज. बाजी काका, आघाडीला सांगा हातातील धनुष्यबाण सोडू नका. आणि महाराज, इसकी कोई जरूरत नहीं है.
हाँ साहेब, आम्ही युद्ध लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत. परंतु महाराज, आपण ज्यांच्यासाठी लढणार आहात त्यांची तुम्ही लढावं अशी इच्छा नाहीये. बिल्कुल सही फरमा रहे हैं पंत. मुर्तजा की अम्मी जान साजिया बेगम डर गई है. अपना जमीर बेचकर खुर्रम शाहजहां से पनाह मांगी है. काय? अशक्य. महाराज, खान जमान के छावनी में साजिया का भाई है. खलीता पड़ा जा रहा था, हमने सुन लिया. घात झाला महाराज, घात झाला. महाराज, तुम्ही ज्याला निजाम बनवलं तो शहाजहानची प्रजा बनायला तयार झालाय. तसा ऐलान केलाय साजिया बेगमनं. आम्हास यकीन होत नाही. शंभू महादेवा, कृष्णेश्वरा. महाराज, रोक दो इस जंग को और हमारे जरिए सुलूक की बातें हो जाए. सुलूक? हाँ, सुलूक. आणि आमची निजामशाही? निजामशाही 2 हिस्सों में बढ़ चुकी है. जिस तख्त के लिए आप 5 साल तक लड़ते आए हैं वो आपका लड़ना भूल गए. उनको आपके जान के नहीं, खुद के जान का ख्याल है. इसीलिए लड़ाई बंद की जाए. खान जमान को मैं खुद संदेशा भेजता हूं. और अगर जंग खेली जाए तो? महाराज, ये सही वक्त नहीं है लड़ाई का. नीचे 30,000 की फौज है और भी आएगी. सुलूक हमारे तरफ से होगा. आप हारे नहीं और मुगल जीते नहीं. इस कगार अगर सुलूक हो जाएगा तो आपके लिए बेहतर होगा. ठीक आहे. पंत, माऊली गडाचे दरवाजे उघडा आणि बेगम साहेबांना बाइज्जत रवाना करा. जिजाक्का, जिजाक्का, कोमाजी काका, काय झालं? जिजाक्का, महाराजांनी गडाचा दरवाजा उघडायचा हुकूम दिलाय. का? गडाचे दरवाजे का उघडायचे आहेत? ते काय ठाव नाही जिजाक्का. पर सत्रेवर रंदुल्ला खान आले आणि त्यांचा बराच वेळ खल चालला होता. कसला खल? जिजाक्का, रंदुल्ला खानानं तह करायचा सल्ला दिलाय. काय? नाही नाही, तह केला तर निजामशाही बुडेल. बुडणारच. हो, स्वतः बेगम साहेबांनीच निजामशाही नकोशी झाली आहे. त्यासनी मुर्तजा प्यारा आहे ना व? काय? होय जिजाक्का. हो, पंत बाजी काका बी म्हणलं निजामाला शहाजहानच्या तंबूत घुसायची घाई झाली आहे. त्याला आपण काय करणार ना? जिजाक्का, येतो मी. काय निरोप असेल तर येईन कानाव घालाय. अहो, तह म्हणजे काय? तह म्हणजे चांगला घोडा लंगडा करून त्याच्या पायात सोन्याचा नाल ठोकायचा. गलत, गलत, गलत. घोड़ा सोने का और नाल लोहे की. क्या खुशखबरी सुनाई है तुमने आज? आखिर शाहजी हार गया. जी जिल्ले सुभान.
बैठो इरादत खान। आज हम बहुत खुश हैं। एक बार फिर मुगल सल्तनत की जीत हुई है और निजाम शाही खत्म। वाह! बादशाह सलामत। शाहजी जल्दी ही सुलूक करने खुद ही नीचे उतरेगा। बहुत खूब। काश हम भी उस वक्त वहीं होते तो काफिर शाहजी का मायूस चेहरा देखने मिलता हमें। बेशक हुजूर आला। खैर, कोई बात नहीं। खान जमान ने आज एक तारीख लिख दी है। बिल्कुल। खान जमान जीत के हकदार तो है, लेकिन इस जीत के पीछे दिमाग तो जापना का है। अगर आदिल शाह की फौज नहीं आती तो हमारी जीत मुश्किल थी। सही पहचाना इरादत खान। ये शाहजी हिकमत बाज सरदार है। इसको हराना बहुत ही मुश्किल है। इसीलिए हमने आदिल शाह से दोस्ती का बहाना कर लिया। जंग से पहले ही निजाम शाही को आधे में बांट दिया। सचमुच आप खुर्रम हो बादशाह सलामत। वैसे साजिया बेगम कहाँ है? वो जल्द ही पना लेगी, लेकिन उसका क्या करें? छोड़ दे या फिर? साजिया बेगम और मुर्तजा निजाम शाह को अब दक्खन में नहीं रखेंगे। उन्हें अपने साथ ले जाएंगे। दिल्ली? सोचते हैं। पहले तो हम शाहजी के बारे में सोचेंगे। उन्हें ऐसी सजा देंगे कि उन्हें अपनी माँ का दूध याद आ जाएगा। महाराज, आदिल शाही मनसब को हाँ कीजिए। दादाजी, पंत, आप कहिए, आदिल शाही में आपको कुछ भी खतरा नहीं है? नाही खान साहेब, या आदिलशाहीनं आमचा विश्वासघात करून आम्ही रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या निजामशाहीचा लचका तोडला। त्या आदिलशाहीत तुम्ही आम्हास बोलवताय आणि वरून म्हणता खतरा नहीं है। आदिल शाह खुर्रम शाहजहां से डर गया था, इसलिए। म्हणून विश्वासघात केलात का? विश्वासघात क्यों? हम किस लिए हैं? आप एक ही तो हो, बाकी सब है दोस्त धुल्ला। महाराज, बुरा मत मानिए। हमें पता है आप आदिल शाही पसंद नहीं करते। खान साहेब, माफी असावी, परंतु काही महिन्यांपूर्वी ज्यांनी तलवारीच्या धारेवर महाबत खानास रोखून धरलं आणि आदिलशाही वाचवली, त्याच आदिलशाहीस निजामशाहीची वाटणी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटावं?
राजनीति ध्यान में रखिए रानी साहेब। कसली राजनीती? ज्यानं तारलं त्यालाच मारायला फौज घेऊन आलात? तुम्हाला काय वाटलं? हा शहाजी राजा शेणामेणाचा बनला आहे? खान साहेब तो आहे सह्याद्रीच्या काळ्या पत्थरासारखा टण, जो प्रसंग आला तर अजून झुंज देईल, वेळ पडली तर मृत्यूला कवटाळेल, परंतु मागं हटणार नाही। हम जानते हैं रानी साहब, मानते हैं। महाराज, हम यहाँ पे आए हैं बस आपकी प्यार की बदौलत। दक्खन का शेर भेड़ की मौत मर न जाए, बस इसीलिए। आणि काय त करायला लावलं? लेकिन इस दक्खन के लिए। मुगलों को भगाने वाला इस दक्खन में दूसरा कोई भी नहीं है। महाराज, सिर्फ आप हो, आप। इसीलिए इस आदिल शाही के मनसबदार आप हो जाइए और दक्खन में आराम से रहिए। आदिल शाह हे माने? रानी साहब, आपसे बात करने से पहले आदिल शाह के सामने ये पेश किया है। आदिल शाह आपका स्वागत करने के लिए तैयार है। नहीं खान साहब। महाराज, दक्खन के भलाई के लिए, आपके प्यारे सह्याद्री के लिए आदिल शाही को कबूल कीजिए। पुन्हा तेच दुष्ट चक्र, पुन्हा तीच गुलामी। गुलामी क्यों? आप आजाद रहो। खान साहेब, आम्ही सरदार म्हणून आदिलशाहीत येणार नाही। आम्हास फर्जंदचा मान हवा। फर्जंद म्हणजे राजपुत्राचा मान। मंजूर।